Greetings from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and welcome back to the session Research Methodology. In this subject, we are discussing about research design. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about steps in research design. Steps in research design. Following are the steps in research design. The first one is title of research. विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च डिझाईन करत असताना कोणत्या स्टेप्स घ्यायच्या आहेत किंवा कोणत्या स्टेप बाय स्टेप जायचं आहे याचा इथे आपण विचार करणार आहोत. तर पहिली स्टेप काय आहे? टायटल ऑफ रिसर्च. रिसर्चचं टायटल ठरवणे. द टायटल ऑफ रिसर्च शुड बी प्रॉपरली वर्डेड. योग्य शब्दांचा वापर करून रिसर्चचं टायटल ठरवलं पाहिजे. इट शुड थ्रो द लाईट ऑन एंटायर ऍक्टिव्हिटी टू बी कंडक्टेड. म्हणजे त्या रिसर्चच्या टायटलवर ना आपल्याला संपूर्ण कोणती ऍक्टिव्हिटी आपण कंडक्ट करणार आहोत किंवा रिसर्च करत असताना काय नक्की करणार आहोत याचा अंदाज आला पाहिजे. इट शुड बी इझी फॉर एनीबडी टू ड्रॉ प्रॉपर मीनिंग ऑफ द प्रपोज स्टडी टू बी अंडरटेकन. आता रिसर्चचं टायटल कसं असायला हवं? तर कोणालाही ते सोपं असायला हवं, कोणासाठीही. म्हणजे रिसर्चचं टायटल वाचल्यानंतर कोणत्या प्रकारचा अभ्यास या रिसर्च मध्ये केला जाणार आहे याचा अंदाज आला पाहिजे सामान्य माणसाला सुद्धा. द टायटल सो सिलेक्टेड फॉर द स्टडी शुड नॉट बी बायस. आता जे टायटल आहे ते बायस असता नये. बायस असता नये म्हणजे काय? तर आपले जे आपल्या मनात जे काही पूर्वग्रह दूषित एखाद्या विषयीची मतं असतात तर ती मतं त्यातून दिसता नये. इट शुड नॉट बी इमोशनल. म्हणजे भावनिक हे पण इमोशन्स त्यात असताना इट मस्ट बी सायंटिफिक इन अप्रोच टू इट्स इंडिकेशन्स ऑफ सब्जेक्ट मॅनर. म्हणजे रिसर्चचं टायटल पहिले स्टेप रिसर्च डिझाईन मधले रिसर्चचं टायटल ठरवणे. आता हे टायटल सोप्या भाषेत असायला हवं. या टायटलवर ना कोणती ऍक्टिव्हिटी आपण अंडरटेक करणार आहोत किंवा कोणते काय करणार आहोत याचा अंदाज कोणालाही म्हणजे सामान्य माणसाला आला पाहिजे. कोणत्या प्रकारचा अभ्यास यात केला जाणार आहे ते टायटल बायस असता नये. म्हणजे मला जे वाटतं ते मला असं वाटतं म्हणून याचं टायटल असं असं असता नये. त्याच्यात भावनिक अंतर्भाव असताना इट मस्ट बी सायंटिफिक इन अप्रोच टू इट्स इंडिकेशन्स ऑफ द सब्जेक्ट मॅटर. म्हणजे ते शास्त्रीय दृष्टिकोनातून रिसर्चचं टायटल आपण ठरवलं पाहिजे. सेकंड स्टेप आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. टायटल ठरवलं की प्रॉब्लेमचं स्टेटमेंट तयार करणं. इट इज एक्सप्रेशन ऑफ टायटल स्टेटमेंट रिलेट्स टू एक्सप्लेनेशन ऑफ प्रॉब्लेम. आता स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम म्हणजे काय? तर एक्सप्लेनेशन ऑफ प्रॉब्लेम म्हणजे काय समस्या आपण कोणत्या समस्येवर काम करणार आहोत त्याचं एक्सप्लेनेशन या स्टेटमेंट मध्ये असायला हवं. इट शुड कंटेन मेन आस्पेक्ट ऑफ द प्रॉब्लेम. म्हणजे यामध्ये समस्याचा मेन आस्पेक्ट असला पाहिजे. अँड स्पेसिफाय द रिसर्च एरिया. म्हणजे नक्की समस्या काय आहे आणि या समस्येच्या संदर्भातला आपला रिसर्च एरिया कोणता आहे तो आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम मधनं कळला पाहिजे. दिस शुड इन्क्लूड द स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ स्टडी. रिसर्च प्रॉब्लेमचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटवर ना रिसर्चचा स्कोप कुठपर्यंत आहे, कोणती लिमिटेशन्स आहेत याचा अंदाज आला पाहिजे. दिस शुड रिलेट्स टू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी टू बी बाय प्रोव्हाइडिंग अर्लियर स्टडी कंडक्टेड. काय म्हटलं की हे स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम कसं असायला हवं? इट शुड बी रिलेटेड टू द ऑब्जेक्ट ऑफ स्टडी बाय प्रोव्हाइडिंग अर्लियर स्टडीज कंडक्टेड. म्हणजे अगोदर जो काम केलेलं आहे त्या समस्येवर त्या ह्याच्यावरून आपल्या मुळात कशासाठी आपण रिसर्च करत आहोत त्या रिसर्चशी रिलेट करणारे
स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम असायला हवं आणि अगोदर काय काम झालेलं आहे ते आणि आत्ताचे ऑब्जेक्टिव्ह याच्याशी रिलेट करणारं स्टेटमेंट असायला हवं. प्लॅन फॉर स्टडी शुड बी प्रॉपरली डिफाईन इन धिस स्टेज. आता अभ्यास कसा करणार आहोत त्याची योजना ही आपल्याला या स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम मधनं लक्षात आली पाहिजे. बघा, पहिली पायरी झाली की रिसर्चचं टायटल ठरवणं, दुसरी पायरी स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम ठरवणं, तिसरी स्टेप्स आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी. ऑब्जेक्टिव्ह शुड बी व्हेरी क्लिअर इन माइंड ऑफ रिसर्चर as this will lead to the clarity of design and properly response from the respondent. ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी कशासाठी आपण रिसर्च करणार आहोत हे क्लिअर असायला हवं रिसर्चरच्या मनामध्ये आणि ज्याच्यामुळे क्लॅरिटी इन रिसर्च डिझाईन मध्ये स्पष्टता निर्माण होते अँड प्रॉपर रिस्पॉन्स फ्रॉम रिस्पॉन्डंट, जे रिस्पॉन्डंट आहेत त्यांच्याकडनं प्रॉपर रिस्पॉन्स मिळतो. फोर्थ स्टेप, नेचर ऑफ स्टडी. रिसर्च डिझाईन शुड बी व्हेरी मच इन रिलेशन विथ नेचर ऑफ स्टडी विच इज टू बी कॅरीड आउट. म्हणजे रिसर्चचं डिझाईन हे तुमच्या अभ्यासाचं स्वरूप असायला हवं आणि रिसर्च डिझाईन शुड बी व्हेरी मच इन रिलेशन विथ द नेचर ऑफ स्टडी विच इज टू बी कॅरीड आउट. म्हणजे तुम्ही रिसर्च करणार आहात म्हणजे त्याच्यावर अभ्यास करणार आहात हे लक्षात आलं पाहिजे. पाचवी स्टेप आहे रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर. मुळात आता इथे आपल्याला लक्षात घ्यायला म्हणजे आपल्याला अर्थ माहित असायला हवा की रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर याचा अर्थ काय. लिटरेचर म्हणजे आपण जी रिसर्चची समस्या घेतलेली आहे त्या समस्येमध्ये काही शब्द असतात आणि त्या शब्दांवरना म्हणजे जसं की एखादा मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शहरातली मुलं आणि ग्रामीण भागातली मुलं यांचा अभ्यास. तर ग्रामीण भागातली मुलं ही शहरातल्या मुलांपेक्षा अभ्यासामध्ये कमी पडतात. तर असं एक विधान आहे. हे काही वास्तव आहे असं नाही. उलट कदाचित असं होतं की ग्रामीण भागातली मुलं शहरात गेल्यानंतर ती शहरातल्या मुलांपेक्षाही पुढे जातात. म्हणजे असं बऱ्याचदा होतं. पण असं एक कारण ग्रामीण भागात त्यांना सगळ्या सोयी उपलब्ध नाहीत, तसे शिक्षक उपलब्ध नाहीत वगैरे अशा अनेक समस्या असतात. तर हे एक विधान आहे की त्या ग्रामीण भागातली मुलं शहरातल्या मुलांपेक्षा अभ्यासात कमी पडतात. तर आता या विधानावरून या विषयावर रिसर्च केलेलं जे असेल ते शोधणं आणि त्याचं वाचन करणं त्याला रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर असं म्हणतात. म्हणजे हे का कमी असतात, समजा ही समस्या आपण घेतली की का कमी पडतात, तर का हे शोधतोय तर त्याचा रिव्ह्यू घेणं अगोदर ज्या संशोधकांनी काम केलंय त्याचा. द रिसर्चर मस्ट रिव्ह्यू द एक्झिस्टिंग अवेलेबल लिटरेचर विथ द ऑब्जेक्ट ऑफ डेव्हलपिंग हायपोथेसिस फ्रॉम इट. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की लिटरेचरचा रिव्ह्यू केला म्हणजे अगोदर जे काम केलेलं आहे त्याचं सगळं काय काय काम झालंय याचं वाचन केलं की रिसर्चर आपला जो रिसर्च प्रॉब्लेम आहे त्या रिसर्च प्रॉब्लेमवर हायपोथेसिस डेव्हलप करू शकतो. आता हायपोथेसिस म्हणजे काय, इट इज अ टेंटेटिव्ह आन्सर टू द रिसर्च प्रॉब्लेम. तर तो डेव्हलप करणं रिसर्चरला शक्य होतं का, रिव्ह्यू ऑफ द लिटरेचरमुळे. इन सम रिसर्च स्टडीज हायपोथेसिस मे हॅव बीन स्टेटेड ॲज प्रिव्ह्यू रिसर्चर. म्हणजे काही रिसर्च मध्ये असं लक्षात येतं की अगोदरच्या रिसर्चरनी हे हायपोथेसिस ठेवलेले होते ते आपण वापरतो. इन दिस स्टेज द स्टॉक ऑफ व्हेरियस हायपोथेसिस शुड बी इव्हॅल्युएटेड फॉर इट्स युजफुलनेस. आता रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर अगोदर ज्यांनी संशोधकांनी काम केलंय ते संशोधकांचं काम काय काय झालंय आपण त्याचा अभ्यास करतो. त्याच्यावरून आपल्याला अनेक हायपोथेसिस मिळतात. त्या हायपोथेसिसचा उपयोग आपण आपल्या संशोधनामध्ये करू शकतो. तर या स्टेजला स्टॉक ऑफ व्हेरियस हायपोथेसिस शुड बी इव्हॅल्युएटेड. हे जे अनेक हायपोथेसिस मिळतात त्याचं इव्हॅल्युएशन म्हणजे ते टेस्टिंग करतो आपण
फॉर इट्स युजफुलनेस, कुठचा हायपोथेसिस आपल्याला उपयोगी आहे. दिस रिव्ह्यू ऑफ एक्झिस्टिंग लिटरेचर will provide based on proper study insight for the study, which will make researcher able to formulate and correct the plan of our investigation. म्हणजे हा जो रिव्ह्यू जो आपण घेतो एक्झिस्टिंग लिटरेचरचा, त्याच्यामुळे दॅट प्रोव्हाइड्स द बेस फॉर प्रपोज स्टडी, आपण जी भविष्यात अभ्यास करणार आहोत त्याचा हा बेस तयार होतो रिव्ह्यू ऑफ द लिटरेचरमुळे. एक इन्साइट निर्माण होते. इन्साइट म्हणजे आपल्याला एक दृष्टी कामाची निर्माण होते वाचनामुळे. अँड फॉर दिस स्टडी विच विल मेक द रिसर्चर एबल टू फॉर्म्युलेट करेक्ट प्लान अँड इन्व्हेस्टिगेशन. आणि ह्या रिव्ह्यू ऑफ द लिटरेचरमुळे रिसर्चर करेक्ट प्लान ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे संशोधनाचा योग्य अशी योजना आखू शकतो या रिव्ह्यू ऑफ द लिटरेचरमुळे. नेक्स्ट आहे सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर झाल्यानंतर कुठून आपल्याला माहिती मिळवायची आहे त्याचे सोर्स शोधणं. दिस इंडिकेट द आउटलाईन ऑफ मेथड अँड प्रोसिजर्स फॉर कलेक्शन ऑफ डेटा. आता रिव्ह्यू ऑफ लिटरेचर झाल्यानंतर आपल्याला माहिती गोळा करायची आहे, पण त्याचा सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन याचा अर्थ असा की कोणत्या सोर्स मधनं आपण इन्फॉर्मेशन गोळा करणार आहोत. म्हणजे इट इंडिकेट्स द आउटलाईन ऑफ द मेथड, कोणतं मेथड वापरणार आहोत, अँड प्रोसिजर्स फॉर कलेक्टिंग डेटा, कोणती प्रोसिजर वापरणार आहोत माहिती गोळा करण्यासाठी. दिस मे बी फ्रॉम प्रायमरी ऑर सेकंडरी सोर्सेस. म्हणजे ही माहिती प्रायमरी सोर्स किंवा सेकंडरी सोर्स मधनं घेऊ शकतो. प्रायमरी म्हणजे स्वतः जाऊन कलेक्ट करणं आणि सेकंडरी म्हणजे कोणीतरी गोळा केलेली माहिती कार्यालयातनं किंवा कुठून तरी गोळा करणं, त्याला सेकंडरी म्हणतात. The design should indicate the choice of the type of data to be collected based on nature of study. म्हणजे रिसर्च डिझाईन जे आहे इट शुड इंडिकेट द चॉईस ऑफ टाईप ऑफ डेटा टू बी कलेक्टेड. कोणत्या प्रकारचा डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहोत, कोणत्या प्रकारचा अभ्यास तुम्ही करणार आहात, हे रिसर्च डिझाईन मधनं आपल्या कोणाच्याही लक्षात आलं पाहिजे. The outcome of the study is totally depend on proper reliable data. आता रिसर्चचं जे आउटकम आहे म्हणजे रिसर्च मधनं ज्या कन्क्लुजनवर आपण येणार आहोत हा कशावर अवलंबून असतो, तर प्रॉपर आणि रिलायबल डेटा म्हणजे कन्सिस्टंट डेटा जो आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आपली समस्या आहे ती समस्येशी संबंधित असलेल्या डेटा आपण गोळा केला की आपल्याला योग्य कन्क्लुजन मिळू शकतं. पण समजा समस्या एक डेटा वेगळाच गोळा करतोय तर कन्क्लुजन प्रॉपर मिळणार नाही. The outcome of study is totally dependent on proper reliable data. The method to collect such data is required to be satisfied in this stage, specified in this stage. म्हणजे हे सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन जो ही जी स्टेप आहे यामध्ये कोणत्या प्रकारचा डेटा तुम्ही कुठून गोळा करणार आहोत त्याचं स्पेसिफिकेशन करावं लागतं. Next step in research design is techniques of data collection. For the collection of the required information, it sometimes becomes very necessary to use some special techniques. म्हणजे रिसर्च डिझाईन करत असताना डेटा कलेक्शन करण्यासाठी काही खास टेक्निक्स वापरणं गरजेचं असतं. स्टेप नंबर 8 is social cultural context. Research design based on social cultural concepts is prepared in order to avoid various study variations. म्हणजे अभ्यासातलं व्हेरिएशन बदल जो आहे विविधता टाळण्यासाठी रिसर्च डिझाईन हे सामाजिक आणि सांस्कृतिक कन्सेप्टवर आधारित तयार केलं जातं. Step number 9 is geographical limit. The steps become necessary at this point of time as with the help of this step, research link to the hypothesis applies only to certain number of social group.
म्हणजे ह्या स्टेपला ही एक गरज निर्माण होते की ही जी हायपोथेसिस आहेत ही हायपोथेसिस अप्लाइज टू स्पेशल नंबर ऑफ ग्रुप, काही ठराविक ग्रुपलाच ऍप्लिकेबल आहेत हे ठरवणं गरजेचं होतं. आणि लास्ट स्टेप, द बेसिस ऑफ सिलेक्शन. Selecting a proper sample act as a very important and critical step in the, and this is done with help of some mechanics like drawing a random stratified deliberate double cluster or quota sample etc. हे काय म्हटलंय की सिलेक्टिंग प्रॉपर सॅम्पल हे एक महत्वाचं आहे की प्रॉपर सॅम्पल सिलेक्ट करणं. आता सॅम्पल म्हणजे काय, तर पॉप्युलेशन म्हणजे आपण बघा एखादी समस्या ठरवतो. एखादी समस्या समजा आपण असं म्हटलं की सिंधुदुर्गात ना ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी बाहेर नोकरीला का जातात, अशी समजा समस्या असेल, तर इथे आपलं काय मिळालं, आपण पॉप्युलेशन काय, तर सिंधुदुर्ग जिल्हा जिओग्राफिकल लिमिट कळलं आपल्याला. आता सिंधुदुर्ग जिल्हा न का जातात हे आपण समस्या मांडली आणि समजा त्याला उत्तर की ग्रॅज्युएट लोकांना उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी इथे नाहीत, हे एक, किंवा त्याला दुसरा अल्टरनेट हायपोथेसिस काही असू शकेल. तर जिओग्राफिकल लिमिट सिंधुदुर्ग जिल्हा आला, तर त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे ग्रॅज्युएट हे आपलं पॉप्युलेशन झालं. पण मला सांगा की आता मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रॅज्युएट माणसाची मुलाखत घेणं शक्य होईल का, तर नाही. मग अशा वेळेला सिलेक्टिंग अ प्रॉपर सॅम्पल act as a very important and critical steps, and this is done with help of mechanics like drawing random stratified म्हणजे randomly काही लोक सिलेक्ट करणं, deliberate double cluster कोटा सॅम्पल एटसेट्रा. म्हणजे हे सॅम्पल निवडत असताना आपण काही रॅन्डम विचार करून काही लोकांचं सिलेक्शन करणं, जेणेकरून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व होऊन आपल्याला खरी माहिती मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रिसर्च डिझाईन मधल्या स्टेप बघितल्या होत्या. पहिली स्टेप होती टायटल ऑफ रिसर्च, म्हणजे रिसर्चचं टायटल ठरवणं, त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम ठरवणं, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी ठरवणं, नंतर कशा प्रकारचं नेचर ऑफ स्टडी कशा प्रकारचं असणार आहे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर का आवश्यक आहे, सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन कुठून माहिती गोळा करणार आहोत, टेक्निक्स ऑफ डेटा कलेक्शन माहिती गोळा करत असताना कोणती कोणती टेक्निक्स वापरणार आहोत, त्याच्यानंतर सोशियल आणि कल्चरल कॉन्टेस्ट याचाही विचार करावा लागतो, जिओग्राफिकल लिमिट्स आपल्याला मेंटेन करावे लागतात, आणि बेसिस ऑफ सिलेक्शन तेही रिसर्च डिझाईन मध्ये ठरवावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी हॅव डिस्कस अबाउट स्टेप्स इन रिसर्च डिझाईन. सो थँक यू फॉर टुडे. We will meet again. Happy learning to you. Thank you.